नानीबाई चिखली जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उमेदवार शिवानी विजयसिंह भोसले यांना आपली मुलगी, बहीण किंवा सून मानून ओट्यात घ्या अशी भावनिक साद नामदार हसन मुश्रीफ यांनी घातली। तसंच नानीबाई चिखली पंचायत समिती मतदारसंघाच्या उमेदवार सुवर्णा भाऊसाहेब जाधव आणि हळदी पंचायत समिती मतदारसंघाच्या उमेदवार मनीषा विलास पाटील यांनाही मोठ्या मताधिक्याने विजयी करा असं आवाहनही त्यांनी केलं। नानीबाई चिखली इथं झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी युतीच्या नानीबाई चिखली जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी नानीबाई चिखली इथं जाहीर सभा झाली। नामदार हसन मुश्रीफ, माजी आमदार संजयबाबा घाटगे, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजितसिंह घाटगे यावेळी प्रमुख उपस्थित होते। लाडकी बहीण योजना आणताना तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्याकडे अर्थमंत्री म्हणून तिजोरीच्या किल्ल्या होत्या, तर महिला आणि बालकल्याण मंत्रीपद आदिती तटकरे यांच्याकडे होतं। त्यामुळे या योजनेवर राष्ट्रवादीचा हक्क असून लवकरच लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देणार असल्याची ग्वाही नामदार हसन मुश्रीफ यांनी दिली। तर सत्यजित पाटील सोनाळीकर, कैलाससिंह जाधव, राजेखान जमादार, राहुल मगदूम महाडिक यांच्यासारख्या युवा उद्योजकांचं राष्ट्रवादी आणि भाजपच्या युतीला पाठबळ मिळाल्याचं त्यांनी सांगितलं। तर युवक आणि महिलांच्या रोजगार वाढीला प्राधान्य देणार असून कामाच्या जोरावर आम्ही मतं मागत आहोत असं समजितसिंह घाटगे म्हणाले। कागलच्या विकासासाठी आम्ही तिघेजण एकत्र आलो आहोत। सर्व कार्यकर्ते एकदिलानं काम करत आहेत, त्यामुळे युतीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। सामान्य कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी कागल तालुक्यातील नेत्यांनी समझोता केलाय। कागल नगरपालिकेच्या निवडणुकीप्रमाणे युतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असं आवाहन गोकुळचे संचालक अमरीश सिंह घाटगे यांनी केलं। यावेळी प्रवीणसिंह भोसले, सदाशिव तुकान, विजय काळे, सुरेश पाटील यांनीही मनोगत व्यक्त केली। यावेळी नानीबाई चिखली जिल्हा परिषदेच्या भाजपाच्या उमेदवार शिवानी भोसले, पंचायत समिती मतदारसंघाच्या उमेदवार सुवर्णा जाधव, मनीषा पाटील, अरुण भोसले, शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, वायटी पाटील, मंडलिक कारखान्याचे संचालक कैलाससिंह जाधव, सत्यजित पाटील, राजे बँकेचे संचालक MP पाटील, राजेखान जमादार, राजेंद्र नुल्ले उपस्थित होते।